अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला फक्त महाराजांना 1 मिनिट लागला, पण ते 1 मिनिटासाठी महाराजांनी वर्षभर नियोजन केलं. अफजल खानाने 40,000चं सैन्य घेऊन स्वराज्यावर चाल केली. महाराजांनी प्रत्येक गोष्टीत मायक्रो प्लॅनिंग केलं. महाराजांना माहिती होतं की अफजल खानाचं खूप कमी सैन्य हे प्रतापगडाची पायथ्याशी पोहोचेल, पण तरी सुद्धा आपलं सैन्य त्यापेक्षा कमीच होतं. महाराजांनी लगेच हार नाही पत्करली. महाराजांना माहिती होतं की मला यातून पर्याय काढावा लागणार आहे. त्याचसोबत महाराजांचा विचार चालू होता की खान 4,000चं घोडदळ घेऊन येणार आहे आणि जर खान मारला तर त्याचे घोडे सुद्धा आपल्याला मिळतील. 2,000 जरी पळून गेले तरी 2,000 घोडे आपल्याला मिळतील. महाराजांना माहित होतं घोडे भेटून फायदा नाही, त्यासाठी प्रशिक्षित लोक सुद्धा लागणार आहेत. अफजल खानाने प्रतापगडाला जेव्हा वेढा दिला तेव्हा महाराजांसोबत किल्ल्यावर सैन्य खूप थोडं होतं आणि गड सांभाळणारे लोक खूप जास्त होते. महाराजांनी काय केलं, 10 नोव्हेंबरच्या अगोदरची जी 6 महिने होती त्यावेळी 2,000 लोकांना प्रशिक्षण दिलं आणि तयार केलं आणि त्यांना सांगितलं 10 नोव्हेंबर संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला घोडे मिळणार. लोकांना कळे ना की इथं गडाला वेढा पडलाय आणि महाराजांचं चाललंय काय. महाराजांनी 10 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि संध्याकाळी 5 वाजता सर्वांना घोडे भेटले. हा होता महाराजांचा आत्मविश्वास. तुमचाही तुमच्या कामावर आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. कोणतंही काम जोशमध्ये येऊन करू नका. महाराजांचा आदर्श घ्या.